जबरदस्तीचे लग्न भाग 31. सर्वजण आश्चर्याने त्या दोघींकडे पाहू लागले. वाणी त्रिशा पासून वेगळी झाली आणि हसून म्हणाली, फायनली तू आलीस. मी खूप वेळापासून तुझी वाट पाहत होते. त्रिशाही हसली आणि म्हणाली, मी कशी येऊ शकत नाही मॅडम. शेवटी तुमच्या आयुष्यातील हा एक मोठा दिवस आहे. मला यायलाच हवे ना. आता मला तुमच्या फॅमिलीची ओळख करून दे. त्रिशाचा बालिशपणा पाहून वाणी हसली आणि तिला तिच्या भावी फॅमिलीची ओळख करून दिली. त्रिशा सर्वांना आवडली. त्रिशा वाणीचं बालपणीची मैत्रीण होती. त्रिशा येऊन काही मिनिटेच झाली होती आणि त्रिशा आणि मानसी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. काही मिनिटांनी साखरपुडा समारंभ सुरू झाला. अक्षत आणि वाणी बसली. प्रथम अक्षतने वाणीला अंगठी घातली आणि नंतर वाणीने अक्षतला अंगठी घातली. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाटात गुंजला. अक्षतने त्याच्या हाताकडे पाहिले, जिथे वाणीने काही सेकंदापूर्वीच अंगठी घातली होती. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि त्याने अंगठीचे हलकेच चुंबन घेतले. हे पाहून वाणी लाजली आणि अक्षतपासून दूर गेली. दरम्यान मानसी त्रिशाचा हात धरून तिच्या मैत्रिणीशी ओळख करून देत होती. मानसीने त्रिशाला राहुलकडे घेऊन गेली आणि विकीकडे आली. त्रिशाकडे हसत ती म्हणाली, हा राहुल आहे आणि हा विकी आहे आणि ही त्याची उडबी वाईफ आहे आणि ही माझी मैत्रीण त्रिशा आहे. मानसीने त्या सर्वांची ओळख करून दिली. त्रिशाने राहुलकडे पाहिले आणि मग हसत मानसीच्या कानात कुजबुजले, राहुल फक्त तुझा मित्र आहे ना, तुझं बॉयफ्रेंड नाही ना. मानसी काही बोलणार इतक्यात त्रिशाने हसत म्हणाली, मला सांग, कारण मी राहुलला माझा बॉयफ्रेंड बनवणार आहे. त्रिशा मानसीपासून दूर गेली आणि प्रेमाने राहुलकडे पाहत राहिली. हे ऐकून मानसीने रागाने त्रिशाकडे पाहिले. मी तुला माझी मैत्रीण बनवली आहे आणि तू राहुलबद्दल बडबड करत आहेस. मानसीने गुरगुरत त्रिशाचा हात धरला आणि जवळजवळ तिथून दूर खेचले. येथून चल. त्रिशाने राहुलकडे पाहिले आणि मानसीला म्हणाली, मला आधी राहुलला भेटू दे. त्रिशाचं तोंडून राहुलचे नाव ऐकून मानसी खूप रागवली आणि रागाने त्रिशावर ओरडली, काहीही नाही. म्हणजे मला अजूनही माझ्या इतर मित्रांशी तुझी ओळख करून द्यायची आहे, चल. त्रिशाने मानसीच्या हातातून तिचा हात सोडवून हसत मानसीला म्हणाली, मला फक्त राहुलला भेटायचं आहे. असे म्हणून त्रिशाने राहुलकडे वळून पाहिले आणि मानसीने तिच्याकडे रागाने पाहिले. रागावलेली आणि घमंड असलेली मल्लिका आर्यन कृतिकाजवळ गेली आणि हसत हसत म्हणाली, हॅलो आर्यन, तुला भेटून आनंद झाला. आर्यनने मल्लिकाच्या उपस्थितीवर फारशी प्रतिक्रिया दिली नाही. तिला पाहून कृतिकाला काही जुन्या आठवणी आठवल्या आणि रागाने तिला काहीतरी बोलणारच तिला काहीतरी आठवले. आर्यनकडे प्रेमाने पाहत ती म्हणाली, नवरोबा, मला भूक लागली आहे. कृतिकाचे शब्द ऐकून आर्यन आश्चर्यचकित झाला, तर मल्लिका रागाने तापत होती. काही क्षणापूर्वी जेव्हा आर्यन तिला जेवायला सांगत होता, तेव्हा कृतिका तिला भूक नसल्याचे सांगत नकार दिला होता. पण अचानक तिला भूक लागली होती. कृतिकाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आर्यनला समजले की कृतिका मल्लिकाच्या आगमनाचा हेवा करत आहे. आर्यनचं ओठांवर हास्य आले आणि कृतिकाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून तो म्हणाला, अगं कृतिका, तुला काय खायला आवडेल. कृतिकाने आधी मल्लिकाकडे पाहिले आणि मग हसत हसत आर्यनच्या हात हातात घेतला. आर्यन तिच्या कृतीवर हसायला लागला. लहान मुलासारखी चेहरा करून कृतिका म्हणाली, आर्यन, मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायची आहे आणि तू मला ते तुझ्या हाताने खायला घालशील ना. आर्यन हसला आणि म्हणाला, का नाही, इथेच थांब, मी तुला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणून देतो. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका हसली आणि मल्लिकाकडे पाहत आर्यनला म्हणाली, मला इथे काहीतरी जळण्याचं वास येत आहे. चल दुसरीकडे कुठेतरी जाऊया. कृतिकाने आर्यनचा हात धरला आणि निघून जाऊ लागली. मल्लिका त्यांना रागाने जाताना पाहत होती. तेव्हा कृतिकाने तिच्याकडे वळून रागाने पाहिले आणि पुन्हा आर्यनकडे पाहू लागली. मल्लिका रागाने पायावर हात मारून म्हणाली, ह्या दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत कशी केली. आधी आर्यन आणि आता ही कृतिका. वेट अँड वॉच.
मी तुम्हा दोघांना काय करतो. असं म्हणत मल्लिकाच्या ओठांवर एक वाईट हास्य उमटले. काही तासानंतर साखरपुडा समारंभ संपला आणि कृतिकाची फॅमिली, तिचे मित्र आणि इतर लोक आपापल्या घरी निघून गेले. पण वाणीची फॅमिली तिथेच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण डायनिंग टेबलावर बसले होते. वाणीची फॅमिली पण त्यांच्यासोबत नाश्ता करत होते. सर्वजण नाश्ता करत असताना मल्लिकाने जाणून बुजून कृतिकाला चिडवण्यासाठी आर्यनला ज्यूस देण्यास सांगितले. आर्यनने रागाने मल्लिकाकडे पाहिले आणि कृतिकाही संतापली. आर्यनला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. त्याने शांतपणे ज्यूसचा ग्लास उचलला आणि तो मल्लिकाला दिला. मल्लिकाचे स्मित हास्य वाढले आणि ती हसून आर्यनला म्हणाली, "थँक यू आर्यन." आर्यनने उत्तर दिले नाही आणि शांतपणे नाश्ता खायला सुरुवात केली. पण कृतिका ते सहन करू शकली नाही. तिला मल्लिकाला सांगायचे होते की ती ज्या माणसाला लाईन मारत होती तो तिचा नवरा आहे. कृतिका जाणून बुजून तिच्या हातातला चमचा खाली टाकला आणि निरागसपणे आर्यनकडे पाहत म्हणाली, "आर्यन चुकून पडला." आर्यनला समजले की कृतिकाने जाणून बुजून चमचा खाली टाकला होता. पण त्याने वाकून तो उचलला आणि तिला दिला. तेवढ्यात कृतिकाने लहान मुलाप्रमाणे तिचा उजवा मनगट घट्ट धरून आर्यनला म्हणाली, "माझे मनगट अचानक इतके का दुखत आहे कुणास ठाऊक. तू मला खायला घालशील?" हे ऐकून सर्वांनी कृतिकाकडे पाहिले. सुरेखा काळजीने तिला विचारले, "काय झालं बाळा? तुझा हात मोचला का?" कृतिकाने लगेच नकार दिला आणि म्हणाली, "मला माहीत नाही आई, पण माझे मनगट खूप दुखत आहे." आर्यनने कृतिकाकडे हसत हसत पाहिले आणि म्हणाला, "ठीक आहे, मी ते आहे ना, मी तुला खायला देतो." आर्यनने त्याच्या ताटातून कृतिकाला खायला घालायला सुरुवात केली. हे पाहून मल्लिकाचा मूड पूर्णपणे बिघडला. ती काय विचार केली होती आणि काय चाललंय. ती कृतिकावर इतकी रागावली होती की जर कोणी तिथे नसतं तर ती तिला मारून टाकली असती. मल्लिका दात ओठ खात कृतिकाकडे पाहत मनात म्हणाली, "तुला किती आनंदी राहायचे आहे राहा. मी तुझी अशी हाल करेन की तू हसायचे तर सोड, हसणे कायमचे विसरशील." कृतिका हसत मल्लिकाकडे पाहत स्वतःशी म्हणाली, "तुला काय वाटतं? फक्त तुलाच ऍक्टिंग करायला येते? तू कितीही प्रयत्न केला तरी आर्यन माझा आहे आणि नेहमीच माझा राहील." कृतिकाकडे पाहत आर्यन स्वतःशी विचार करत होता, "आता मला कृतिका आणि आपल्या न जन्मलेल्या बाळाची देखील आणखी काळजी घ्यावी लागेल." तेवढ्यात नाश्ता करत असताना ललिता सुरेखाला आणि मनीषांना म्हणाली, "जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का?" मनीष हसले आणि म्हणाले, "हो नक्कीच, प्लीज सांगा." ललिता हसून वाणी अक्षतकडे पाहत म्हणाली, "मी असं म्हणत होते की जर अक्षत आणि वाणीचे एका आठवड्याच्या आत लग्न लावून दिले तर?" सर्वांनी ललिताकडे पाहिले. सुरेखा थोड्या आश्चर्याने म्हणाली, "इतक्या लवकर? तरीही लग्नाच्या इतक्या तयारी?" आर्यन हसला आणि म्हणाला, "आई, काळजी करू नकोस. मी सर्व व्यवस्था करेन." सुरेखाने अक्षत आणि वाणीकडे पाहिले. "जर असं असेल तर मला काही हरकत नाही. पण मला काहीही करण्यापूर्वी लग्न करणाऱ्यांना विचारायचे आहे." सुरेखाने अक्षत आणि वाणीकडे पाहिले. मग मानसीने हळुवारपणे अक्षतच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या कानात कुजबुजली, "भाऊ, ही एक चांगली संधी आहे. जर पंडितने 1 वर्षानंतर डेट ठेवली तर तू अविवाहित राहशील." मानसीचे बोलणे ऐकून अक्षत तिला शांत बसवला. सुरेखा हसली आणि वाणीकडे पाहून म्हणाली, "बाळा, तू मला सांग, तुझी काय इच्छा आहे?" तेवढ्यात ललिता मध्येच म्हणाली, "अखेर वाणीला ह्या सगळ्यावर काय अपेक्षा असेल? ती आधीच हो म्हणत आहे." सुरेखा हसली आणि सर्वांना म्हणाली, "मग वाणी आणि अक्षयचे लग्न ह्या आठवड्यातच होणार हे ठरले आहे." सुरेखाचे बोलणे ऐकून सर्वजण हसले. मल्लिका, ललिता आणि श्यामराव नाश्ता उरकून गेस्टरूममध्ये परतले. ललिता काहीतरी विचार करत मल्लिकाला हसत म्हणाली, "तू वाणीऐवजी अक्षयशी लग्न केले असतेस तर खूप छान होईल. विचार कर, आपल्याकडे सगळीकडून खूप पैसे आणि नोकर असतील." ललिता हसत हसत ह्या सगळ्याबद्दल विचार करू लागली.
तेवढ्यात मल्लिकाने तिचे स्वप्न मोडले आणि रागाने म्हणाले, नाही आई, अक्षरशी लग्न केल्यानंतर मला ह्या शिंगाणी या मेन्शनमध्ये नोकराणी व्हायचे नाही. मला ह्या संपूर्ण शिंगाणी या मेन्शनची राणी व्हायची आहे. मल्लिका खोडकर हसली आणि हे ऐकून शामराव आणि ललिता आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. काही दिवसांनी लग्नाच्या खरेदीतील दिवस कसं गेला हे कोणालाच कळले नाही. आज वाणी आणि अक्षतचा मेहंदीचा सोहळा होता. संपूर्ण घर हिरव्या पडद्यांनी सजवला होता. वाणी बायकांचं मधोमधी बसली होती आणि तिच्या हातांवर मेहंदी लावून घेत होती. वाणीने हिरवा आणि गुलाबी रंगाचा लेहंगा, केसांमध्ये एक पफ आणि फुलांचे ज्वेलरी घातले होते. चेहऱ्यावर हलका मेकअप आणि ओठांवर गुलाबी लिपस्टिक. एकंदरीत वाणी खूप सुंदर दिसत होती. सुरेखा तिच्या एका हातावर मेहंदी लावत होती तर ललिता दुसऱ्या हातावर. कृतिकाने हिरव्या रंगाचं अनारकली सूट घातला होता आणि तिचे केस बनमध्ये बांधलेले होते. तिने चेहऱ्यावर हलका मेकअप आणि ओठांवर लिपस्टिक लावली होती. कृतिका बाजूला उभी होती आणि वाणीकडे हसत पाहत होती. मेहंदीच्या कार्यक्रमात फक्त महिलाच उपस्थित होत्या आणि पुरुष वरच्या मजल्यावर त्यांच्या खोल्यांमध्ये होते. मानसी हसत हसत दोन्ही हातांना मेहंदी लावत होती आणि असा दिवस कधी येईल जेव्हा ती राहुलचे नाव असलेली मेहंदी लावेल याचा विचार करत होती. हा विचार करत असतानाच मानसीचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. तेवढ्यात तिचं शेजारी बसलेल्या त्रिशाने तिच्या खांद्यावर हात मारला आणि विचारले, तुला काय झाले? तू ठीक आहेस ना? मानसी चिडली, मला काय झाले? मी पूर्णपणे ठीक आहे. मानसीचे शब्द ऐकून त्रिशा विचित्रपणे हसली आणि तिच्या कानात कुजबुजली. मग तू इतकी लाजत का आहेस? हे एखाद्या मुलाबद्दल विचार आहे असं वाटते, हो ना? हे ऐकून मानसीने त्रिशाला कोपऱ्याने मारले आणि म्हणाली, अगं माझी आई, गप्प बस, असं काही नाहीये. त्रिशाने हसून मानसीला चिडवले, अगं मला माहीत आहे की तुला राहुल आवडतो. मी तुला त्याच्याकडे पाहताना पाहिले. मानसीने त्रिशाकडून सत्य ऐकून खूप चिडली आणि म्हणाली, काहीही बोलू नकोस. तो फक्त माझा मित्र आहे आणि दुसरे काही नाही. मानसीचे शब्द ऐकून त्रिशा स्वतःशी म्हणाली, मानसी, तुला हवे तितके खोटे बोल. मला आधीच सत्य माहीत आहे. आता मी काय करते ते बघ. हे बोलल्यानंतर त्रिशा संशयास्पदाने हसली. तोच मेहंदी कलाकार हातात कोण घेऊन कृतिकाकडे आला आणि हसत म्हणाला, दीदी, तू मेहंदी लावून घेणार नाहीस? प्लीज मेहंदी लावून घे ना. कृतिका हसून म्हणाली, ठीक आहे. कृतिका सोफ्यावर बसली आणि मेहंदी कलाकार तिच्या शेजारी बसला आणि तिच्या हातांना मेहंदी लावू लागला. हे पाहून मल्लिकाचे ओठ हास्याने उजळले. कृतिका मेहंदी लावताना पाहून ती हसली आणि म्हणाली, कृतिका, आता हातांना आराम दे आणि मग बघ तुला काय होते ते. हे सांगताच मल्लिकाचे स्मितहास्य अधिकच वाढला. सुमारे अर्ध्या तासानंतर कृतिकाच्या दोन्ही हातांना मेहंदी लावण्यात आली. हसत कृतिकाने तिच्या हातांकडे पाहिले आणि तिला तिच्या मेहंदीचा मध्यभागी एक हृदय काढून ज्यावर आर्यनचे नाव लिहिलेले होते. हे पाहून कृतिकाचे स्मितहास्य आणखी मोठे झाले. अचानक तिला तिच्या हातात जळजळ जाणवली. सुरुवातीला कृतिकाला वाटले की ते काही वेळात कमी होईल, पण कृतिका चुकीची होती. तिच्या हातातील जळजळ कमी होण्याऐवजी आणखीनच वाढली. सुरेखाने कृतिकाच्या हातांकडे पाहिले आणि तिला धक्काच बसला. तिच्या दोन्ही हातांवर छोटे लाल फोड आले होते. सुरेखा काळजीत पडून कृतिकाला विचारले, बाळा, तुझ्या हाताला काय झाले आहे? कृतिका तिच्या हातावर पुंकर घालत म्हणाली, मला माहित नाही आई, पण मला खूप जळजळ होत आहे. बाळा, आधी तू जाऊन ही मेहंदी धुवून घे. मी डॉक्टरांना बोलवते. कृतिकाने मान हलवली आणि पायऱ्या चढू लागली. सुरेखाने हातांना मेहंदी लावणाऱ्या इतरांना लगेच थांबवले आणि मानसीला म्हणाले, बाळा, लवकर जा आणि डॉक्टरांना बोलव. सुरेखाचे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसला. मानसी म्हणाली, पण काय झाले आई? सुरेखाने सर्वांकडे पाहिले आणि काळजीने म्हणाली,
कदाचित आम्ही लावलेल्या मेहंदीत केमिकल मिक्स असेल. सुरेखाचे बोलणे ऐकून त्रिशा म्हणाली, आंटी, हे कसे असू शकते? आम्ही सर्वांनी मेहंदी लावली आणि आमच्यापैकी कुणालाही काहीही झाले नाही. सुरेखाने कृतिकाच्या हातातलं काय झाले आहे ते सर्वांना सांगितले आणि सर्वांना धक्का बसला. कृतिका वॉशरूममध्ये पाण्याने हात धुत होती, पण तिच्या हातावरील जळजळ कमी होत नव्हती. काही मिनिटांनी कृतिका खोलीत आली आणि तिच्या हातांकडे पाहत होती. तिला तिच्या हातावर मोठे मोठे फोड दिसले. ते अतिशय जळजळ होत होती. कृतिकाचे डोळे वेदनेने भरले. तेवढ्यात आर्यनने तिला मागून आपल्या मिठीत घेतले. त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि हसत विचारले, कार्यक्रम कसा होता? सर्व काही व्यवस्थित झाले का? पण कृतिकाने प्रतिसाद दिला नाही. आर्यनला थोडेसे अस्वस्थ वाटले आणि त्याने तिचे खांदे धरले आणि तिला स्वतःकडे वळवले. त्याची नजर कृतिकाच्या हातांवर पडली आणि त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आर्यनने कृतिकाचे दोन्ही हात धरले. तिच्या डोळ्यात पाहत विचारले, कृतिका, हे काय झाले? कृतिकाने आर्यनला तिथे घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. आर्यनने लगेच डॉक्टरांना बोलवले. 10 मिनिटांनी डॉक्टरांनी कृतिकाचे दोन्ही हात तपासले. मलम लावून पट्टी बांधली. आर्यनकडे पाहून ते म्हणाले, मिसेस सिंघानिया 2-3 दिवसात बरे होईल. पण मिसेस सिंघानिया, तुमचे हात गरम वस्तूंपासून दूर ठेवा. जेव्हा आर्यनने कृतिकाचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा चेहरा वेदनेने भरून गेला होता. हे पाहून आर्यनने रागाने मुठी आवळल्या आणि मोठ्या आवाजात डॉक्टरांना विचारले, पण हे कसं घडलं? आर्यनचा मोठा आवाज ऐकून डॉक्टर घाबरले आणि त्यांची भीती दूर करत म्हणाले, ते मिस्टर शिंगानिया, कदाचित तिने लावलेल्या मेहंदीत केमिकल असेल. केमिकल? ऐकून सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. मग मानसी डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, हे कसं होऊ शकते? आम्ही सर्वांनी कृतीने लावलेली मेहंदीच लावली आणि आमच्या हातांना काहीही झाले नाही. डॉक्टर काही बोलण्यापूर्वीच आर्यन म्हणाला, तुम्ही जाऊ शकता. डॉक्टरांनी पटकन भीतीने निघून गेले. आर्यनने कृतिकाकडे पाहिले आणि रागाने म्हणाला, ज्याने हे केले आहे मी त्यांना सोडणार नाही. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिकाच्या हातावर मेहंदी लावणारा मेहंदी कलाकार घाबरला आणि घाबरून मागे हटू लागला. तेवढ्या सुरेखाने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, पण बाळा, कोणी असे का करेल? इथे सगळे आपलेच आहेत. सुरेखाचे बोलणे ऐकून आर्यनने मलिकावर एक तीक्ष्ण नजर टाकली. आर्यनची तीक्ष्ण नजर सहन न झाल्याने तिने आपली नजर खाली केली. तेवढ्यात कृतिका आर्यनला म्हणाली, आर्यन, जे काही झाले ते विसरून जा. तिने वाणीकडे पाहिले आणि माफी मागितली. मला माफ कर वाणी, माझ्यामुळे तुझे फंक्शन. वाणी कृतिका जवळ गेली आणि म्हणाली, तू काय म्हणत आहेस? तू मला माझ्या फंक्शनपेक्षा जास्त महत्वाचे आहेस. कृतिकाचे डोळे अश्रूंनी भरले आणि तिने वाणीला मिठी मारली. हे सर्वजण विसरतील पण आर्यन ते कधीही विसरणार नाही आणि त्याची नजर सतत मल्लिकावर होती. मेहंदीचा समारंभ तिथेच संपला आणि आर्यन कृतिकाला घेऊन पायऱ्या चढून त्याच्या खोलीत गेला. सर्वजण आपापल्या खोलीत जाऊ लागले. आता फक्त मल्लिका आणि मेहंदी कलाकार उरले होते. मल्लिका मेहंदी कलाकाराजवळ गेली आणि त्याला इशारा देत म्हणाले, शांतपणे निघून जा आणि पुन्हा कुणालाही चेहरा दाखवू नकोस. मेहंदी कलाकाराने मान हलवून आणि हळूच बाहेर गेला. मल्लिका एक दीर्घ श्वास घेत हसत तिच्या खोलीत गेली. कृतिका बेडवर उशी घेऊन बसली आणि आर्यनकडे पाहत होती, जो फोनवर रागाने कुणाशी तरी बोलत होता. काही मिनिटांनी आर्यनने फोन ठेवला आणि बेडवर टाकला. तो कृतिका जवळ आला आणि तिच्या समोर बसला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि रागाने म्हणाला, ज्यांनी तुला असे करण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना पूर्णपणे नष्ट करेन. कृतिकाला आर्यनचा राग स्पष्ट दिसत होता. कृतिका हळुवारपणे आर्यनचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आर्यन, जे घडले ते विसरून जा. मला काहीही झालेले नाही.
माझे हात पूर्णपणे ठीक आहेत, असे म्हणत कृतिकाने तिचे दोन्ही हात पुढे केले. आर्यनचं ओठांवर हलकेसे स्मितहास्य उमटले आणि त्याने कृतिकाच्या दोन्ही हातांचे हळुवारपणे चुंबन घेतले. कृतिका हसली. मग आर्यननं विचारला, तुला भूक लागली आहे? कृतिकाने पटकन मान हलवली आणि म्हणाली, खूप. मला आणि बाळालाही. आर्यनने हळुवारपणे कृतिकाच्या डोक्यावर हात फिरवून बेडवरून उठला आणि खोलीतून निघून गेला. काही मिनिटांनी आर्यन हातात जेवणाची प्लेट घेऊन खोलीत परतला. जेवण पाहून कृतिकाचे डोळे चमकले आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले. कृतिकाने हसून आर्यनला पटकन विचारले, तू तिथेच उभा राहणार की मला खायला घालणार? कृतिकाची घाई पाहून आर्यन हसला आणि बेडवर बसला आणि प्रेमाने तिला खायला घालू लागला. कृतिकाने हसत हसत त्याच्या हातातून जेवायला सुरुवात केली. तिला खायला दिल्यानंतर आर्यनने कृतिकाला औषध दिले आणि तिला झोपवले. ती झोपी जाताच तो खोलीतून निघून गेला. जंगलाच्या मध्यभागी झाडांच्या झुडपांनी वेढलेला एक मोठा बंगला होता. ती जागा अत्यंत निर्जन होती. फक्त जंगली प्राण्यांचं रडण्याचा आवाज ऐकू येत होता. बंगला जितका भयानक होता तितकाच तो भयानक होता. तो बाहेरूनच नाही तर आतूनही धोकादायक होता आणि त्याच्याभोवती असंख्य बॉडीगार्ड तैनात होते. त्याच बंगल्याच्या आत एक मुलगा एक मोठ्या सोफ्यावर बसला होता. काळ्या पोशाखात असलेल्या 2-3 मुलांनी एका मुलाला आर्यन समोर ओढले. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तोच मेहंदी कलाकार होता, ज्याने कृतिकाच्या हातांना मेहंदी लावली होती. फ्लॅशबॅक. शिंगाणे मेन्शनमधून मेहंदी कलाकार बाहेर येताच त्याच्यासमोर 10 ते 12 मजबूत बॉडीगार्ड उभे राहिले. मेहंदी कलाकाराला काही समजण्यापूर्वीच 2 बॉडीगार्ड पुढे आले आणि त्यांनी त्याला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले आणि तिथून त्याला घेऊन जाऊ लागले. तो मुलगा ओरडत राहिला, पण त्याचा त्या लोकांवर काहीही परिणाम झाला नाही. फ्लॅशबॅक एंड. त्या मॅडमने त्या मेहंदीत केमिकल मिसळली होती, नाहीतर मी कधीच असं केलं नसतं. मला माफ करा. आर्यन रागाने दात ओठ खात म्हणाला, तुझ्या लालचीपणामुळे माझ्या बायकोला किती त्रास झाला असेल ह्याची तुला कल्पना तरी आहे का? आणि तरीही तू मला सोडायला सांगत आहेस? नाही. आर्यन शिंगानियाचा बायकोला थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही आर्यन शिंगानिया कधीही सोडणार नाही. आर्यनने एका मुलाकडे पाहिले. तो मुलगा त्याचा इशारा समजला आणि मेहंदी कलाकाराला त्याच्या सोबत ओढून घेऊन गेला. आर्यन रागाने खुर्चीवरून उठला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, मल्लिका. असं म्हणत त्याच्या मुठी रागाने घट्ट झाल्या आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कृतिकाने डोळे उघडले तेव्हा तिला सर्वात आधी आर्यन दिसला, जो हसत होता आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. कृतिकाने गोंधळून आर्यनकडे पाहिले आणि विचारले, आर्यन, तू कधी उठलास? आर्यन किंचित हसला आणि कृतिकाच्या डोळ्यात पाहत म्हणाला, बायको, तुला वेदना होत आहेत आणि मी झोपू शकतो असं कधी झाले का? आश्चर्यचकित झालेली कृतिका आर्यनला म्हणाली, म्हणजे तू रात्रभर झोपला नाहीस आर्यन? आर्यनने तिचं बोलण्याला प्रतिसाद दिला नाही. मग कृतिका उठून बसली आणि आर्यनकडे पाहत म्हणाली, आर्यन, मी पूर्णपणे ठीक आहे. प्लीज जास्त काळजी करू नकोस. तुला माहिती आहे ना, तू अस्वस्थ असलेलं मला आवडत नाही. आर्यनने कृतिकाला छातीशी मिठी मारली आणि तिच्या केसात हात फिरवू लागला. कृतिका हसली आणि तिच्या त्याच्या पाठीभोवती हात गुंडाळले. सुमारे 10 मिनिटांनी आर्यन आणि कृतिका दोघेही तयार झाले आणि खाली आले आणि डायनिंग टेबलावर आपापल्या जागी बसले. सुरेखा हसून कृतिकाला विचारले, तुझे हात आता कसे आहेत बाळा? कृतिका हसली आणि सुरेखाला म्हणाली, आई पूर्णपणे ठीक आहेत आणि अजिबात जळजळ होत नाही. सुरेखा आणि इतर सर्वजण हसले आणि नाश्ता करू लागले. आर्यनने स्वतःच्या हातांनी कृतिकाला खायला घालू लागला. हे पाहून मल्लिकाने रागाने दात खात होती. मल्लिकाने नाश्ता घेताच तिचे संपूर्ण तोंड जळले. नाश्ता खूप मसालेदार होता. जास्त चटणीमुळे
जळजळ झाल्याने मल्लिकाच्या डोळ्यात पाणी आले. ललिता मल्लिकाला रडताना पाहिली तेव्हा तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय झालं मल्लिका? मल्लिकाने ललिताकडे पाहिले आणि रागाने ओरडली, नाश्ता खूप तिखट आहे. मल्लिकाचे बोलणे ऐकून मानसी म्हणाली, काय म्हणतेस? आपण सगळेच तेच नाश्ता करत आहोत ना? पण त्यात तितक्या प्रमाणात तिखटपणा कुठे आहे? मानसीच्या अपमानामुळे मल्लिकाचा चेहरा रागाने आणखीनच लाल झाला. आर्यन भाव न व्यक्त करता तिला म्हणाला, जर नाश्ता तिखट असेल तर थोडं ज्यूस पी. आर्यनला तिच्याबद्दल काळजी वाटत आहे हे पाहून मल्लिकाचं ओठांवर हास्य फुलले. मल्लिकाने पटकन ज्यूसचा ग्लास उचलला आणि ती तोंडाला लावताच तिचे तोंड पुन्हा जळून गेले. ज्यूसमध्येही मिरची पावडर होती. मल्लिका रागावली. तिने शांतपणे नाश्ता करणाऱ्या इतर सर्वांकडे रागाने पाहिले. मल्लिकाला समजले की फक्त तिचा नाश्त्यातच खूप तिखट आहे. सुरेखाने मल्लिकाला विचारले की बाळा तू कुठे जात आहेस? नाश्ता कर. मल्लिकाने कृतिकाकडे रागाने पाहिले आणि तिथून गेली. ललिता प्रकरण हाताळताना सुरेखाला म्हणाली, वहिनी प्लीज तिच्याकडे लक्ष देऊ नका आणि वाईट वाटून घेऊ नका. सुरेखा किंचित हसली आणि तिला म्हणाली, ह्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? कृतिका, मानसी आणि वाणी प्रमाणेच मल्लिका आहे. ललिता किंचित हसली आणि नाश्त्यानंतर मल्लिकाच्या खोलीत आली तेव्हा तिने मल्लिकाला रागाने चॉकलेट खाताना पाहिले. तिच्या तोंडातील जळजळ अजूनही कमी झाली नव्हती. काळजीत असलेल्या ललिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, मल्लिका काय झाले? मल्लिका रागाने तिचा हात झटकून ओरडली, मी कोणत्या अवस्थेत आहे हे तुला दिसत नाही का? खाली जा आणि लवकर मला आईस्क्रीम आण. मल्लिकाचं राग पाहून ललिता घाबरली आणि लगेच खोलीतून निघून गेली. ती बाहेर येताच आर्यन खोलीत आला. आर्यनला तिच्या खोलीत पाहून मल्लिकाला धक्का बसला. पण नंतर आर्यनकडे पाहत जबरदस्तीने हसली आणि म्हणाली, तू इथे? आर्यनने हसून मल्लिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला म्हणाला, तू काय म्हणत आहेस? हे घर माझे आहे. मी कुठेही येऊ शकतो. तसे हे सर्व विसरून जा. मी तुझ्यासाठी ज्यूस आणला होता. असे म्हणत आर्यन मल्लिकाकडे येऊ लागला. मल्लिका पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यात अडकली आणि तिने हात पुढे करताच आर्यनने ज्यूस ग्लास तोंडात ओतला. मल्लिका सुरुवातीला आश्चर्यचकित झाली. नंतर रागाने आर्यनकडे पाहत होती. आर्यन तिच्याकडे आला आणि रागाने मागून तिचे केस धरले. आर्यनची पकड इतकी मजबूत होती की मल्लिकाला वाटले की तिचे केस उपटले जातील. मल्लिकाच्या डोळ्यात अश्रू होते. रागाने आर्यनने मल्लिकाच्या डोळ्यात पाहिले आणि तिला वॉर्निंग दिला, मल्लिका माझ्या बायकोपासून 100 पावले दूर राहा, नाहीतर मी तुझे पाय तुझ्या शरीरापासून वेगळे करेन. त्यानंतर तुला चालण्याचा मोह होईल. आर्यनने मल्लिकाला जबरदस्तीने बेडवर ढकलले. खिशातून त्याचा रुमाल काढला आणि हात पुसायला लागला. जणू काही त्याने घाणेरड्या वस्तूला स्पर्श केला आहे. आज आर्यनने तिच्याशी केलेला असा अपमान मल्लिकाने कधीच सहन केला नव्हता. मल्लिका रागाने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आर्यनकडे पाहत होती. त्यानंतर आर्यन एक सेकंदही तिच्या खोलीत राहिला नाही आणि तिच्या खोलीतून बाहेर पडला. त्याच्या जाण्यानंतर काही वेळाने ललिता मल्लिकाच्या खोलीत आली आणि तिला अशा अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. ललिता मल्लिकाजवळ गेली. तिच्याबद्दल काळजी करत तिला विचारले, बाळा हे कोणी केले? मल्लिका रागाने उभी राहिली आणि ओरडली, आर्यन शिंगानिया. मल्लिकाचा तोंडून आर्यनचे नाव ऐकून ललिताला धक्का बसला. मल्लिका कृतिकाचा बदला घेण्यास विचार करत होती. दुसऱ्या दिवशी हळदी फंक्शन. वाणीने पिवळी साडी आणि पिवळ्या फुलांची ज्वेलरी घातली होती. अक्षत तिच्या शेजारी बसला होता. त्याने पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घातला होता. तो खूपच हँडसम दिसत होता. सर्वजण आधी अक्षतला आणि नंतर वाणीला हळद लावत होते. अक्षत हसत वाणीकडे पाहत होता, तर वाणी लाजेने मान खाली घालून बसली होती. आर्यन हातात हळद घेऊन
कृतिकाकडे आला आणि न विचारता तिच्या गालावर लावला. कृतिकाने त्याच्याकडे सौम्य रागाने पाहिले आणि गालावरून हळद पुसत म्हणाली, आर्यन, तू काय केलेस? तुला अक्षत आणि वाणीला हळद लावायची आहे, माझ्यावर नाही. आर्यन हसला आणि तिचे दोन्ही कांदे धरून तिच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हणाला, माझ्या प्रेमाचं रंग तुला आधीच चढला आहे, आता हळदही चढेल. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका लाजली आणि लाजून म्हणाली, आर्यन, तू आजकाल खूपच निर्लज्ज झाला आहेस. आर्यन खोडकरपणे हसला, म्हणजे याच्या आधी नव्हतो का? कृतिका खोडकरपणे हसली, तू आधी असाच होतास, पण आता तू जास्तच असं झाला आहेस. ती तिथून निघून जाऊ लागली, पण आर्यनने तिचा हात धरला. कृतिकाचे हृदय अचानक धडधडले. आर्यन तिच्या समोर आला, त्याचा चेहरा तिच्या जवळ आणला आणि त्याचा गाल तिच्या गालावर घासू लागला. कृतिकाचा चेहरा लाजेने आणखी लाल झाला. ते सर्वजण एका हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्यांना कोणीतरी पाहिले ह्याच विचार करून कृतिका आणखीनच लाजली. काही सेकंदानंतर आर्यन तिच्यापासून वेगळं झाला आणि कृतिका पटकन पळून गेली. खांबाजवळ उभी असलेली मल्लिका हे सर्व पाहत होती. तिने तिचा फोन काढला आणि कुणाला तरी फोन केला आणि इकडे तिकडे पाहत म्हणाली, लक्षात ठेवा, मी सांगितल्याप्रमाणे उद्या तयार राहा आणि कोणतीही चूक व्हायला नको. असे म्हणत मल्लिकाने फोन कट केला आणि आर्यनकडे पाहत विचित्र हास्य करत म्हणाली, आर्यन शिंगानिया, आता मी पाहते तू तुझ्या बायकोला कसं वाचवतोस.